साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात 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 टू 143 ज्याची कोणाची गाडी थोडी बाजूला करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. क्वार्टर फायनल नंबर 1 चा सामना एका बाजूला साईबा क्रिकेट क्लब तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त आणि साईबा या दोन संघांची लढत आहे आणि दोन्ही संघांचा जर वार पाहिला तर गुरुवार आहे. आज मात्र रविवार आहे त्यामुळे परिस्थिती दोन्ही संघांसाठी समान आहे आणि आज या परिस्थितीमध्ये कोणता संघ कोणावरती भारी पडेल. एकाकडे होम ग्राउंड तर दुसऱ्या बाजूला गोल्डन फॉर्म मध्ये असणारी टीम कुमार गोलंदाजी मागवती सज्ज होते. सलामी वीर मैदानाच्या दाखल होत असताना प्रदोष भाईकर मिस्टर परफेक्ट स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंडला ऋषी दादा देसाई. पहिला चेंडू समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग लालच होत फेकी केली गेली परंतु फेकीवरती एकच धाव येताना पाहायला मिळतो. चांगला प्रयत्न होता. ड्राईव्ह केला चेंडू. ड्राईव्ह करत असताना आपण जर पाहिला तर 4 धावा मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या प्रयत्नामध्ये यश मिळालेलं नाहीये. आजची रात्र जी आहे या रात्रीमध्ये आपल्याला प्रयत्न यश अपयश या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. मात्र सातत्याने प्रयत्न कोण करत राहील. प्रयत्न करत असताना खचून कोण जाणार नाही तो मात्र आज बाजी मारेल. परंतु आज खरा कस कोणाचा लागणार आहे यावरती नजर असणार आहे. प्रत्येक खेळाडू हा संघाला विजय करून देण्यासाठी लढेल कारण ही सोन्याची चैन सुद्धा एक मुख्य आकर्षण आहे. त्याला बघायचं दुसरं आकर्षण आमचं असं आहे की 2 लिजंड टीम 2 मातब्बर संघ या ठिकाणी एक्झिबिशन मॅच खेळणार आहेत. अभिषेक सिंग आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. एक धाब्याने दापलकर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. 3 चेंडू 3 धाबा दापलकरवरती आहेत. प्रदोष बैकर आणि ऋषिता देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि अशा वेळेला कुमार गावड काय गोलंदाजी खेळतोय अतिउच्च दर्जाची. कालचा दिवस ज्या वेळेला गुरुदत्त खेळत होते त्यावेळेला कुमारच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आल्या होत्या आणि आज ज्या वेळेला कुमार खेळतोय त्यावेळेला संपूर्णतः गुरुदत्तचे फॅन फॉलोअर्स या मैदानाच्या चारी बाजू अतिशय चांगली स्थिती आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक चेंडूवरती 1 धाव परंतु साईबा हा एक बलाढ्य संघ आहे आणि त्याला मात्र पराभूत करणं हा चॅलेंज असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र खेळून काढला. सुशांत त्या ठिकाणी फील्ड करतोय. हा चेंडू डाव स्वरूपाने निर्धाव चेंडू एका डाव चेंडूने दबाव वाढेल. एका धाब्याने दबाव डायव्हर्ट होईल आणि एका चौकाराने त्या दबावाला मजबूत करता येईल. कुमार गाबड ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू फील्ड केला जातोय का फेकी येतो गडी बाद आहे का. यस फिंगर इज विकेटचं पॅटर्न गडी बाद. प्रदेश डिपार्ट्स ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बात ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बात साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात साहेबा प्रीमियर लीग भरली. साईबा प्रीमियर लीग अगदी थाटामाटात भरली गेली आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलचा पहिलाच सामना साईबा वर्सेस गुरुदत्त या 2 संघांदरम्यान आहे आणि पहिल्याच षटकामध्ये अवघ्या 4 धाबा आणि एक महत्वपूर्ण गडीबाद केला गेला गुरुदत्तच्या माध्यमातून टीम साहेबाचा. चिर शांतता मैदानाच्या चारी बाजूने. जर का हा सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघाच्या सहकार्यांना प्रशंसकांना टाळ्या वाजवून तर सातत्याने प्रोत्साहन करणं गरजेचं आहे.
आणि ती प्रोत्साहनाची थाप आज मोठ्या प्रमाणात असणं गरजेची असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक जतीन पाटील घेऊन येतोय. समोर असतील फलंदाज दर्शिता देसाई. काल हीच ती जोडी त्याने मात्र पूर्णपणे बिल्ड केलं होतं. दाखल ऑन साइडला हा चेंडू ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग पहा वैभव पाटील. एकच धाव मिळते, परंतु या प्रयत्नामुळे जर आपण पाहिलं तर या धावा 3 वाचवल्या गेल्यात गुरुदत्तच्या माध्यमातून. या मॅच वरती सर्वांच्या नजर आहेत, कारण हे दोन्ही संघ जे आहेत ते क्षेत्ररक्षणामध्ये आणि सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये यावर्षी पुढे येताना पाहायला मिळाले. आणि आज या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्यावर नजर. ऑन साइडला चांगली बिल्डिंग तुषार किने. क्या बात आहे. संघ यशस्वी केव्हा होतो जेव्हा संघातील 9च्या 9 खेळाडू हे एफर्टलेस फिल्डिंग करतात, एफर्टलेस बॅटिंग करतात, एफर्टलेस बॉलिंग करतात आणि संयुक्तरित्या कॉम्बिनेशनद्वारे खेळत असताना पाहायला मिळतात. आणि हे कॉम्बिनेशन गुरुदत्त पाहायला मिळते. परंतु ऋषीदादा देसाई आणि मुजम्मिल खान हे दोन खेळाडू या दबावाला भेद न जाणतात, या दबावाला बदलणं जाणतात. मात्र या घडीला तो दबाव भेदला जाईल का? चेंडूचा खेळ झाला 3, धावा दाखल करते 6. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सायबा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. आणि या महासंग्रामामधील हा पहिला क्वार्टर फायनल ऑन साइडला घालण्याचा प्रयत्न मनीष गौरव चेंडूला फील्ड करतो. फेकिया चूक होते का? यस, फेकिया चूक. मुजम्मिल बाद आहे की हे पाहिलं जाईल. पंच तटस्थ आहेत, चर्चा करतील लॉसन कोरिया आणि प्रमोद केनी. काय थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. हा सामना आहे क्वार्टर फायनलचा आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची सध्याची स्थिती आहे, गुरुदत्त संघ सध्याच्या घडीला वरचढ आहे आणि या वरचढ होत असताना धावचीची संधी आहे का? आणि टाळ्या दोन्हीकडून वाजल्यात, कळायला मार्ग नाहीये. पंच काय इशारा देतील? पहा, या डिसिजन वरती सर्व काही निर्भर असेल, कारण मुजम्मिल खान सारखा खेळाडू आहे आणि या मुजम्मिलला विकेटवरती उभारणं नितांत गरजेचं. यावेळेला बॅट लँड झाले की नाही, यस, पंचांच्या पर्यंत डिसिजन पोहोचवतील. जो काही निर्णय येईल तो योग्य असेल, डोंट वरी. गडीबाद, मुजम्मिल खानला परतावा लागेल. विकेटचं पतन, गडीबाद आणि दुसरा हादरा टीम सायबाला. दाबादाबल करते जर पाहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6, 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. जरी प्रदोष बाद झाला असला, मुजम्मिल खान बाद झाला असला, तरी सुद्धा गौरव पाटकर मागील वर्षाचा फिनिशर आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरवसाठी हा चेंडू होता. चेंडू बॅकची एज घेऊन जाते डिक्लेअर झोनच्या दिशेने. एकच धाव पुढे एकदा मिळेल. फुलटाच मध्ये चेंडू होता. कदाचित ह्या चौकारमध्ये कन्वर्ट झाला असता, धावा रिलीज झाला असता, परंतु तसं घडलेलं नाहीये. 7 धाबा 5 चेंडूचा खेळ. दुसरं षटक मार्गस्थ. गुरुदत्त वर्सेस सायबा अशी मॅच रंगली आहे. पहिलं षटक कुमार गावडचं, दुसरं षटक जतीन पाटीलचं आणि
या दुसऱ्या षटकामध्ये अति उल्लेखनीय कामगिरी करतोय जतीन पाटील. मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला काय फिल्डिंग होईल का? मनीष गरत, व्हॉट अ फील्ड, चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 8. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंमध्ये 2 बाउंड्री जरी पार झाल्या तरी सुद्धा दबाव हटेल. मात्र पाहणार आहोत काय घडते काय बिघडते. त्या अगोदर डीजेकडे वळूयात एका सुंदर गीतासाठी. देसाई कॅप्टन भारी आला होता बाता साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. 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 वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय मनीष गरत. पहिला चेंडू लक्ष्टमच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन येत आहेत. आता खरा कस लागणार आहे. सायबा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये महत्वाचा टर्निंग पॉईंट काय राहतोय तर पॉवर प्लेचं षटक. त्याच्यावरती अटॅक करत असताना काही डॉट निघतात, परंतु ज्या वेळेला बॅकफुटवरती संघ असतो त्यावेळेला कदाचित मोठे फटके होऊन तो कव्हर सुद्धा केला जातोय. आणि म्हणूनच या षटकावरती नजर असणार. अतिशय चांगला चेंडू जस्ट बाहेर पीस झाला, आतमध्ये वळण घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अतिशय चांगला कमबॅक. 1 वाईड, दुसरा डॉट, तिसरा चेंडू कशा प्रकारचा असेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. गौरव पाटकरसाठी हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली जाते. क्या बात आहे. डिक्लेअरच्या रूपाने येते, माफ करा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2022 पर्व 4. आणि या 4थ्या पर्वामध्ये चालू असलेला आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस. हा चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला गेला होता. धीरू त्या ठिकाणी गेले, चेंडू मात्र गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. पुनश्च एकदा 1 धावाने धावफलक पुढे जाईल. गौरवकडे स्ट्राईक आहे, पण ऋषिदादांना सारखं वाटतंय की मी स्ट्राईक वरती कधी जातोय आणि कधी चौकारांची आतिषबाजी करतोय, कारण नितांत गरजेचे या घडीला चौकारांची आतिषबाजी करणं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू वॉटर स्टॉप, अगदी कन्फर्म चौकार होता, तो सुद्धा अडवला गेलाय. कहानी में पलटवार नहीं, ये प्रेशर को मजबूत बनाती हुई टीम गुरुदत्त मनवेलपाडा. वेल स्टॉप. 2 चौकार आतापर्यंत पाहिले जे अडवले गेले, जर ते आले असते तर धावफलक गतिमान पद्धतीने पुढे गेलं असतं आणि मजबूती आणि बळकटी मिळाली असती टीम सायबाला. परंतु आता मनीषचा हा चेंडू पुन्हा एकदा घेऊन काढला. हा चेंडू थांबवला जातो का? वॉटर फील्ड. काय फिल्डिंग होतीये. अतिउच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं गेलंय धीरूच्या माध्यमातून. चेंडू सातत्याने अडवले गेलेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्ची केल्यात, 5 धावा, आणि त्यामुळे 13 धावा धावफलकावरती 2.5 षटकांच्या मोबदल्यामध्ये टीम साहेबाच्या पाहायला मिळतात. कहाणी कुठे बदलली आहे? कहाणी त्या ठिकाणी बदलली आहे ज्या ठिकाणी ऑन साइडला ज्या वेळेला वैभव पाटीलने चेंडू अडवला, त्यानंतर धीरूने आताचे 2 स्टॉप केले. हे 3 स्टॉप जर वगळले तर पूर्णतः साहेबांनी चांगली बॅटिंग केली. या 3 क्षणांना, या 3 गोष्टींना फॉर्मॅट करावं लागेल, विसरावं लागेल आणि येणाऱ्या 7 चेंडूवरती 2 ते 3 मोठे प्रहार नितांत गरजेचे असणार आहेत जर का हा सामना जिंकायचा असेल. ऋषिदादा देसाई मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यामुळे या मॅच मध्ये धावफलकाला बळकटी देणं, ऍटलीस्ट 25 पर्यंत जाणं हा एकमेव त्यांचा विचार असणार आहे. आणि त्या विचारामध्ये त्यांना कितपत यश मिळतंय, या प्रयत्नामध्ये कितपत यश मिळतंय यावरती नजर असणार. बॅकफुट जाऊन गेल्यास पुन्हा एकदा हा चेंडू एका धावेसाठी काय खाऊन आलाय धीरू, समजायला मार्ग नाहीये. चांगली बिल्डिंग, ओव्हरची समाप्ती, 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती टीम सायबा या संघाच्या. जवळ टीचकडे सुंदर गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात या
चौथ्या धार साऱ्या बिरारी या नगरात संग साहेबा है दमदार दत्ता साने प्रफुल्ल साने मंडळाचा धार साऱ्या बिरारी या हंगामामध्ये या वर्षामध्ये गुरुदत्त मनविलपाडा हा संघ ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय त्या परफॉर्मन्सला पाहता त्याची पूर्णपणे प्रचिती या सायबा प्रीमियर लीग मध्ये दाखवत असताना रोहनचा चेंडू टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय सरळ एका धावेसाठी टॅपच्या साहाय्याने गेलेला चेंडू आहे एक धाव मिळेल एका धावाने धावफलक पुढे जाईल अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने परंतु इथून कमबॅक करावाच लागेल रोहन वर्सेस गौरव बॅकपुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क विकेटचं पतन गडी बाद गौरव डिपार्ट थँक्यू मनीष शिंदवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीषला ती इनिंग आठवावी लागेल गाव कप मधील ज्या इनिंगने त्याने प्रभावित करून सोडलं होतं आणि आता तो स्ट्राईक एंडवरती असताना रोहन गोलंदाजी मागवरती आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न धावचीची संधी पुन्हा एकदा गडी बाद डाऊन अपसेट फुल ऑन अपसेट आणि यामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं टीम साहेबाला गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ऋषित आता स्ट्राईक एंड वरती येत आहे 3 चेंडूचा खेळणारे शिल्लक आहे रोहन गोलंदाजी मागमध्ये पण एकदा सज्ज होते 15 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आणि अशा वेळेला नो बॉल ऑन साईडला चेंडू जातोय का एका धावेसाठी 1+1 क्षेत्ररक्षण पहा काय होतंय जणू की काल जाऊन झोपलेले नाहीत आणि फक्त फिल्डिंगची प्रॅक्टिस करतायत की काय असं चित्र आहे आणि लाजवाब फिल्डिंगचा नजारा कोणत्याही प्रकारचे तोड नाहीये अतिशय रॉकेट फटका होता चेंडू अडवलाय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळणार आहेत 17 धावा अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे एखादा चौकार तरी सुद्धा मॅच टफ होऊ शकते हाय वोल्टेज बनू शकते ये 17 है खतरा किसको होगा क्योंकि अभी तक साहिबा शांत थी यहां से आगे अग्रेसिव होना पड़ेगा रोहन आहे समोर आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 क्लीन बोल्ड बिग अपसेट एक भारी संघ उतरले मैदानी अटी तटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी एकापेक्षा एक थँक्यू यश मैदानाच्या आतमध्ये आलाय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बाजीमध्ये पलटवार 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे यश समोर रोहन असेल काय यश एखादा चौकार लगावेल का यशने चेंडू खेळून काढलंय धीरनं मात्र चेंडूला त्या ठिकाणी पकडलंय एक धाव फलकारी लगावताना पाहायला मिळते 18 धावा 18 इथून जरी चौकार आला तरी सुद्धा मॅच मध्ये जान येऊ शकते 18 वरून 22 वरून 23 टार्गेट 1चा गॅप कव्हर होऊ शकतो यश समोर रोहन ऑन साइडला बॅटची चेंडू सरळ जातो मांडरांच्या बाहेर गॉन विकेटचं पतन आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय 18 वरती इनिंग थांबली जाते 19चं टार्गेट टीम गुरुदत्त या संघासमोर असणाऱ्या टीम साहेबाच्या माध्यमातून कहीं पे मत जाएगा दोस्तों 22 का थैंक यू 22 का डिपेंड हम लोगों ने देखा है ये आज क्या 19 का डिपेंड देखने को मिलेगा हाँ जरूर मिल सकता है क्योंकि आज क्वार्टर फायनल आहे सायबा प्रीमियर लीग अनेक ट्विस्ट घेऊन आले त्यामधील हे एक ट्विस्ट होईल का यावरती नजर जाणार आहे त्याकडे जाऊयात डीजे कडे त्याचबरोबरीने नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे सुद्धा वेलकम डीजे
चला साई चरण आणि प्लेयर्स संघनायक टॉस साठी या. साई चरण आणि प्लेयर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉक्स मध्ये त्वरित दाखल व्हायचंय. प्लेयरचा कर्णधार आलेला आहे. साई चरण चा कर्णधार सुद्धा येतोय. मी विनंती करेल सुशील काका वैद्य यांना की आपण टॉस करण्यासाठी आमच्या समय जॉईन व्हायचंय. हेड्स इज द कॉल. टेल इट इज. प्लेयर्सने टॉस जिंकलाय. मी सुशील काकांना विनंती करेल की आपण असं नसतं व्हायचंय. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ अस. टॉस जिंकला दादा, निर्णय काय असेल? पहिले क्षेत्ररक्षण करणार आम्ही. समोर साई चरण आहे. पहिलीच मॅच आहे. पहिल्या मॅच मधली स्थिती आपण पाहू शकताय. तर कशा प्रकारची तयारी आहे आणि या मॅचला कशा प्रकारे बघताय? तयारीशी काहीच ठरवलं नाहीये. उत्तम संघ आमच्या समोर आहे. गेल्या वर्षी त्यांना पाहत आलो की खूपच छान खेळतात. तर त्याचं खेळाचा आमचा पहिलाच टर्न असेल की त्याच्यावर आम्ही खेळणार आहोत. तर खेळाचा आनंद घेऊ. बाकी दोन्ही चांगली जाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. विक्रम टॉस हारलाय. जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असते. बॅटिंग करायची किती रन्स पण जाण्याचा प्रयत्न असेल कारण समोरचा संघ ताकदवर आहे. तरी आम्ही 35च्या आसपास जायचा प्रयत्न करू. आज प्लेइंग इलेव्हन मध्ये काय बदल आहे की तेच असणार आहेत? प्लेन इलेव्हन सेम आहे आमची. कशा प्रकारे या मॅचला बघतोय? मॅच समोर पण मोठा संघ आहे त्यामुळे मॅच खेळायला तर खूप मजा येणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा या मॅच साठी. दोन्ही टीम ताकदवर आहेत, मातब्बर आहेत आणि या टॉसचा रिझल्ट आपल्यापर्यंत येतोय. टॉस जिंकला प्लेयर्सने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम साई चरणला. थँक्यू. 4 चेंडू 4 धावा. जतीन पाटील आणि तुषार किनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. ऋषिदादा देसाई गोलंदाजी मार्क वरती. आज अल्केश पाटीलचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त काय वेगळा गिफ्ट दिलं जाईल का गुरुदत्तच्या माध्यमातून हा प्रश्न आहे. ढकलून काढलं चेंडूला एका धावेसाठी. जतीनला माहित आहे, तुषारला माहित आहे फासला जास्त आहे. जवळ 5 रन्सचा फासला आहे आणि त्या फासल्याला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये आणि अशा वेळेला जर आपण स्थिती पाहिली सध्याची 5 चेंडू 5 धाबा. ऋषिदाताने ब्रेक थ्रू मिळवून दिलेला नाहीये. ही सुद्धा एक खंतीची बाब आहे. इथून मात्र शेवटच्या चेंडूवरती काय डॉट येईल का? समोर काढण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी अडवला नाहीये. एक धाव कंप्लीट. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही गडी न गमावताना गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा या संघाच्या जाऊया डीजेकडे सुंदर गीत ऐकूयात. त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय काय बघना बात. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय काय बघना बात. सायबा प्रीमियर लीग भरली ताटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली ताटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली ताटात विरारी. शेवटच्या क्षणी स्पर्श केला चेंडूला. एका धावेसाठी चेंडूचा आता यश येतोय. काल ज्या वेळेला दुर्गेश इलेव्हन आणि सायबा यांच्यामध्ये मॅच झाली त्यावेळेला यश, सूरज प्रसाद आणि जो करण बेहराने रोल अदा केला होता तो रोल आज धीरू आणि वैभवने अदा केलाय आणि त्यामुळे या स्थितीमध्ये पलटवार पाहायला मिळते. आणि पहिल्याच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये या अपसेटच्या दिशेने जात असताना सायबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा आहेत. अजूनही कमबॅक होऊ शकतो जर का या वेळेला 1 ते 2 विकेट्स आल्या नंतर 1-2 चेंडू डॉट आले. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकतात. विकेट नितांत गरजेचे आहे आणि निर्धाव चेंडू त्यापेक्षा जास्त गरजेचे आहेत. ते जेव्हा येतील त्यावेळेला या कहाणीमध्ये पलटवार येईल आणि ज्या वेळेला बॉल टू रन्स पर्यंत समीकरण येईल त्यावेळेला मात्र सायबा संघ पिछाडीत जाणार नाही. हे मात्र बोलणं वावगं ठरणार नाहीये.
गुरुदत्त एक बहरामध्ये असणारा संघ आहे, त्याला माहित आहे अशा सिच्युएशन मध्ये काय करायचंय, या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरं जायचंय आणि म्हणूनच गुरुदत्त यावेळेला संयमाचा बाण फुटू देत नाहीये. ही मात्र सर्वाधिक मोठी डोकीदुखी आहे टीम साहेबासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फील्ड केला जातोय गौरवच्या माध्यमातून. एकच धाव. चिवट खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला गेलाय. गुरुदत्त मनवेलपाडा वर्सेस टीम सायबा या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. मॅच रंगली आहे, परंतु हा सामना 60-40 किंवा 70-30 असा मैदानाच्या पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जातोय का? येस, पहिला डॉट इज कम. पहिला चेंडू निर्धाव आलाय. अजून 4 ते 5 चेंडू निर्धाव येणं बाकी आहेत. कहाणीमध्ये ट्विट आता वाद. चांगली फिल्डिंग, खराब फिल्डिंग. सूरज प्रसादच्या हाताला चेंडू लागून चेंडू अडवला नाही गेला. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. कभी कभार ऐसा होता है कि क्रिकेट जो है बैट और बॉल से नहीं खेला जाता. आजू बाजू वाला जो सिचुएशन रहता है वो सिचुएशन हमेशा मैच को घुमा देता है. अशी वाली सिच्युएशन, अशी वाली स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तुषार किणीच्या बॅटमधून येणारा करारा प्रहार. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जात असताना धावफलक पुढे सरसावलं जातंय. जाऊन पोहोचतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावांवरती. येणार चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 5. या ऐकूयात एक सुंदर गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. मॅजिकल बॉलर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. परिस्थिती बिकट आहे. या स्थितीला सुधारावं लागणार आहे आणि या परिस्थितीला जर का सुधारलं तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. फासला मोठा आहे, परंतु उम्मीदों को छोड़ना नहीं होगा. इथून जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमचा खेळ उंचवावा लागणार आहे आणि अशा वेळेला आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला गुरुदत्त मनवेलपाडा हा संघ पाहायला मिळतोय. टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढले. फेकी केली गेली आहे. बॅकअपला होते करण बेहराई. एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाते. फासला कमी होत असताना एका धावेने अजूनही टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते डिक्लेअर झोनच्या दिशेने. एकच धाव मिळेल. हा चेंडू सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. काय या ठिकाणी सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल का गुरुदत्तला? कारण हा सामना अतिशय क्लोज झाला नाही. सहज आणि सोप्या रीतीने असा विजयाजवळ जात असताना पाहायला मिळते गुरुदत्ताचा संघ. बिग अपसेट या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठा अपसेट पाहायला मिळेल का? तर यस, या ठिकाणी मोठा अपसेट पाहायला मिळाला आहे आणि टीम साहेबा हा संघ पराभूत होताना पाहायला मिळतो आणि गुरुदत्त मनवेलपाडा हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळते. विजय संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा मनभरून कौतुक. खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू. तर सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहू शकताय.
गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेल पाडा. बिग अपसेट. नेक्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी कोण असेल? मॅन ऑफ द मॅच चा मानकरी